भाजपचं प्रमाण कमीच आहे कोणेरीत. नेते मंडळी एकीकडे आहे, जनता एकीकडे आहे. इथं काका म्हणजे तुतारी म्हणजे जोरदार चालेल. तरी चालते की तशी. आम्ही राजेंद्र पडले माणसं मजा होणार जर जिकडे जाईल तिकडं आम्ही. रस्ता नीट नाही, वस्तीवर जाणाऱ्या लोकांना किंवा गावात पाणी नीट सुविधा नाही. राजेभाऊ खरे पण आहे. राजेभाऊ खरी बोलतो. राजेभाऊ खरे तुतारीला म्हणायचे. हां तुतारी. इलेक्शन आले कसं काय करायचं? तुतारे हे बापरे तुतारी वाजवायची म्हणायची. वाजली का बरं? आमचं मनन वाजले का बरं म्हणजे काय राजू खरेने पहिल्या वर्षातच 67 लाख रुपये दिले ग्रामपंचायत विकासाला आमच्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणधुमाळे उडालेले आहे. आज आपण पोखरापूर जिल्हा परिषद गटातील असलेल्या कोणेरी गावात आहोत आणि या कोणेरी गावातील नागरिकांच्या मतदारांच्या काय भावना आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत आणि येथील नागरिकांचा कल नेमका कोणत्या पक्षाकडे आहे हे आपण या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. काय नाव आहे? बारसकर. बरं कसं काय गाव? चांगलं आहे. चांगलं आहे. कोणेरी गाव होय पण काय पोखरापूर जिल्हा परिषद गटात येतं ना? हां त्यात येत. कसं काय ठरवलंय काय? एक नंबर. एक नंबर काय? आमचं नेतं आम्ही हाही बघणार. आता कोणते नेते? आम्ही राजेंद्र पडले माणसं. कमळ चालवणार नाही. आमदार जिकडे जाईल तिकडं आम्ही. आमदार जिकडे जाईल तिकडं आम्ही असणार. होय मामा. पहिलं नेता आमचं. आमचं बी तिकडे जाय आमदारकडे तिकडं मालक असलेलं तिकडं आम्ही. कमळ जोरदार चालेल म्हणाय. होय होय काय समस्या आहेत तरी गावच्या? गावच्या काय 75% होईल की. बर समस्या अडचणी अडचणी काय मग पैसे पण काय कुठल्या कुठल्या अडचणी? रस्ता नीट नाही, वस्तीवर जाणाऱ्या लोकांना किंवा गावात पाणी नीट सुविधा नाही. ही बघा इकडे इकडे फिरवा माईक बघा ही कसं रस्ता आहे ते. अरे नाही तुमचं कसं काय मग? आम्ही वंचितची माणसं आहे. होय मग आता कसं आहे, वंचितचा उमेदवार आहे की आता? हा आहे ते वंचितकडे आम्ही जाणार. मग कोणाला करायचं होतं? राजाभाऊ खरे पण आहे. राजेभाऊ खरीकडे. राजाभाऊ खरे तुतारीला म्हणायचे. हां तू तरी. किती पडेल मत मग? आता ह्यानी म्हणले भाजपला 75% जायचं. तुमचं काय तुतारीला किती जाईल? तुतारीला मतं भरपूर पडलेली. हां होय. तुतारी जोरदार वाजणार म्हणायचे. तुतारी, नितीन तुतारी. निळे हां निळे निळे आलताय उमेदवार आलं ती उमेदवार. होय भेटून गेले. होय भेटून गेले. भाजपवाले भाजीवाली आपल्याकडे आली. नितीन निळे येऊन गेले. होय तुतारी इथं चालेल म्हणायची. होय चालतं. होय याने तर तुतारी जोरदार चालेल म्हणाली ती. आम्ही हा आमचं कसं माहिती आहे, आम्ही मालकाची माणसं आहे बा. जिकडं मालक सांगेल तिकडं आम्ही. तुम्ही इकडे तुतारी तुतारी आता राजभाऊ खरे राजेभाऊ खरे. आणि दोघं एकत्र बसलो मित्र आहोत. वेगवेगळ्या पक्षाचे. मित्र जर असलो तर आपण वंचितचा माणूस आहे. हा, आम्ही वंचित सारखंच बोललो नाही. बाई विचार बरोबर जुळलीत होते. आम्हाला कसं आहे माहिती, जी काय बाबासाहेबांनी आम्हाला पहिल्यापासून जी काही केलेलं आहे आम्ही त्यांच्याच पाठीमागे जाणार आहे. आलं लक्षात तुमचं? आम्हाला बाकीचंच काय सोमनाथ सुधाकर सोनवणे. बर कसं काय आता इलेक्शन आले जिल्हा परिषद पंचायत समिती? करायचं आपल्या हिशेबानं वंचितला वर आणायचं. बर येईल का निवडून? निवडून आमची ताकद निवडून यायची नाही, पण आमचा मत टक्का कमी करायचा नाही ना आम्हाला. किती पडतील तरी वंचितला? काय उमेदवार कोणा माहित आहे? अजून उमेदवार फिक्स काय माहीत नाही, पण आम्ही वंचितची माणसं असल्यामुळे आमचा टक्का घसरू देणार नाही आम्ही ना. बरं, किती काय पडतील मत तरी गावात? तरी गावातनं 300-400 मतं आहेत आमची. बर आता राजाभाऊ खरेकडे जायचं नाही तुतारीकडे? बघू आता पुढचा उमेदवार बघून सहकार्य करायचं का नाही ठरवू. भाजपकडे जातील. भाजपचं प्रमाण कमीच आहे कोणेरीत. होय आता तर हे मध्ये 75% होईल. तुम्ही म्हणता कमी जाईल. भाजपचं प्रमाण कमीच आहे कोणेरीत. मतदान झाल्यानंतर सांगा भाजपचं प्रमाण किती कमी आहे ती कोणेरीत. नेते मंडळी एकीकडे आहे, जनता एकीकडे आहे. इथं आता ही काका म्हणले तुतारी म्हणले जोरदार चालेल. तुतारी चालते की तशी. शरद पवारच्या आशीर्वादामुळे चालू आहे ह्यांची तुतारी. खचून चालेल का तुतारी? तुतारी चालेल की गावात भरपूर. भाजपपेक्षा जास्त चालेल तुतारी. हां आता कसं काय यांनी 75% म्हणाले, तुम्ही तर म्हणता लय चालेल. चालेल तुतारी चालेल. भाजप नाही तर चालत कोणेरी जास्त. हां आणि ते उमेदवार आहे. उमेदवारी येऊन रोज जाते तो उमेदवारी येऊन. बर कसं काय मतदान आलंय?
ही काय पोखरापूर जिल्हा परिषद गटात येते वाटतं ना गाव कोणेरी. कोणीरी बरं कसं काय मग आता मतदानाचं मतदान टाकणारी काय ठरवलं असली. एकनाथ शिंदे बरं आपण इथं धनुष्यबाण नाही घ्या गटात. नाही का? तुतारी आहे शरदचंद्र पवार गटाची पैलवान नितीन निळे आणि भाजपाकडून बालाजी नरोडे आहे ते. भाजप बर काय गावच्या काय समस्या आहेत तरी गावाच्यात तर काय वरचे करते द्यायचे ना. आता अडचणी तरी गावच्या काय आहेत? अडचणी काय आहे ते रस्ता तेवढा नीट हो, बाकी काय नाही. बरं. रस्ता काय? तेवढं डांबरीच्या असं वाटावं की रस्ते फक्त, बाकी काय नाही, सगळं व्यवस्थित आहे बाकी. उमेदवार रस्ते तेवढे आलते उमेदवार आहे. आता चालू लागा उमेदवार गावात आहे ते. बरं बापलेट वाटा म्हणजे ते मतदानाचं राहिले. वाटायला चालू आहे. काका काय ना भांडास परशुराम कांबळे काय गाव कुठलं कोणेरे. हे कोणी दणकेबाज आवाज आहे. मग मग इलेक्शन आले कसं काय करत आता? तुतारे हे बापरे तू तरी होय. वाजवायची म्हणाई वाजली का बरं? आमचं मनन वाजली आणि का बरं म्हणजे काय कसं काय तू तरी म्हणलं? महाराला महाराज जाणारच आहे. बरं राजूभाऊ खरे. मग ते तुम्ही राजू खरंच आम्ही पाहुणं आहे. होय मग राजाभाऊ खरेच्या मागे जायचं म्हणाई. गेला तुतारी वाजती म्हणाई खचून. वाजली हे बापरे दणकावून प्रचार सुरू आहे तुतारीचा. नाही अजून नाही झाला तर तिथं विजय आहे. बरं आलते मग आमदार ही येऊन गेले तर उमेदवार. उद्यापासून आहे. आता हे दुकोटा पाळलेला आहे, इथं उमेदवार अजून आलेला नाही. आलेला नाही. बरं मग तुतारी आहे पण. घरोघरी राजू खरे. आपण कोणी रे काय ते 75% तर तुतारीला आहे मग ते तर. काय नाव? मी मेजर सुरेश लोखंडे. बर काय इलेक्शन आलं जिल्हा परिषद पंचायत समिती कसं काय करायचं? ह्या भागामध्ये राजू खरेंचा प्रभाव वाटतोय आम्हाला. बर तुतारी आहे म्हणाई. हां, जे काही 30 वर्षामध्ये इकडे काय आम्हाला निधी मिळाला नाही ते राजू खरेने पहिल्या वर्षातच 67 लाख रुपये दिले बापरे. हा ग्रामपंचायत विकासाला. आमच्या सडक दिली, हनुमान मंदिर दिलं, आमच्या भारतीय संविधान वाचनालयाला 2 लाख रुपये दिले. त्यामुळे एकमेव आम्ही दलित जेवढा बी आहे ते आम्ही त्याला पाठिंबा जाहीर करीत आहोत. तुतारीलाच. हां, राजू खरेचे असेल ते त्यांना आम्ही मदत करू. कोण उमेदवार आहे त्याचाही परिचय नाही आम्हाला इथे. पण तू राजाभाऊ खरेच्या पण राजाभाऊ खरेला मदत करायचं गावाने ठरवलं 90%. किती मतदानावर गावचं? 4,500. किती पोल होईल तरी तुतारी? 3,000 पोल होतात. बापरे हां, पैकी 75% राजू खरेकडे जात आहे. सगळे तुतारी पळते. सगळे तुतारी होणार. निभार वाजते म्हणाई. वाजलीच. हे वाजले. हां, बरं इकडे समाधान खांदारे पंचायत समिती घेणार तुतारीतून. आम्ही कोणी असो राजू खरेचं जे असेल त्याला इथं मदत होईल. बरं संजू दादा तुमचा दोस्त आहे करत ना मदत? संजू दादानं समाज म्हणून कधी समाजामध्ये एकोपा करण्याचा कधी प्रयत्न केला असं मला 30 वर्षात दिसलेलं नाही. तेव्हा आम्ही त्याच्यापेक्षा काही बोलू शकत नाही. त्यापेक्षा त्यांना उभारलं त्याच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला आमच्या मनापासून शुभेच्छा असतील. तुतारीकडे मतदान आहे म्हणा. राजू खरेला आम्ही का मतदान करीत आहोत तर राजू खरेसारखा खरा माणूस आमच्या गावाला 30 वर्षानंतर आमदार भेटला आहे म्हणून त्याला मदत करतोय. जय भीम. जर पाहिलं तर कोणेरी गाव हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी जे मतदार आहेत ते उमेदवाराचं पराभव किंवा विजय या ठिकाणी ठरवला जाणार आहे. 3 ते 4 हजाराचं मतदान या गावात असल्यामुळे या गावावर उमेदवारांचं सर्वस्व अवलंबून असणार आहे. परंतु भाजपाकडे कल जातो की तुतारीला कल जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे मतदानानंतरच कळणार आहे. BCG न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.